महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या मंगलमय प्रसंगी ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा येथून येवल्याच्या दिशेने ही धम्मसहल रवाना झालेली आहे। आपण बघत आहोत समोरची गाडी आहे संस्कृती ट्रॅव्हल्स आणि ही गाडी आहे माऊली गाडी आहे। माऊली अशा दोन माऊली ट्रॅव्हल्स आणि संस्कृती ट्रॅव्हल्स अशा दोन ट्रॅव्हलच्या दोन बस आहेत आपल्या बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेले। हे गाडीचे चालक आणि मालक आहेत बघा या ठिकाणी स्वतः आहेत आणि हे आमचे केदरखेड्याहून आलेले आमचे श्रद्धावान बौद्ध उपासक सोनोने रतनराव सोनोने या ठिकाणी या धम्मसहलीसाठी आलेले आहेत आणि हे मावसाळा गावचे मावसाळा गावातील हे श्रद्धावान उपासक आहेत मगरे रमेश मगरे आणि बाजूला भंते सागरबुदी। अशा पद्धतीने सर्व धम्मसहलीतील सर्व उपासक आपण बघत आहोत। ते आमच्या वयोवृद्ध वयस्कर आई आहेत साळवे आई आहेत आणि सर्व बौद्ध उपासक उपासिका आपल्या धम्मसहलीमध्ये आज येवल्याच्या दिशेने जाताना आपण बघत आहोत। त्या परतवाग आई आहेत त्या जोंधळे आई आहेत आणि सर्व उपासक आपण बघत आहोत। त्या मस्की आई आहेत त्याच्यानंतर बऱ्याच उपासकांचे मला नाव सांगता येणार नाही। त्या आपापले नाव सांगा सर्वांनी। बनकर आई आहेत साखरे आई साखरे हा यानंतर इकडे बघा संगीताबाई कांबळे त्याच्यानंतर आमचे परतवाग साहेब आहेत आमचे बनसोडे बाबा शिवाजीनगरच्या बुद्ध विहाराचे ते अध्यक्ष आहेत। आमचे परतवाग साहेब हे सचिव आहेत आणि शोभाबाई बोर्डे या आई आहेत याकडे त्यानंतर या काळे आई आहेत त्याच्यानंतर आमच्या ह्या बौद्ध उपासिका निर्मलाबाई भालेराव भगत निर्मलाबाई भगत आणि आमचे सर्व आपण बघत आहोत धम्मसहलीतील आज येवल्याच्या दिशेने रवाना झालेलो आहोत। आयुष्यमान बौद्ध उपासक रामेश्वर हिवाळे हे जालन्याहून आलेले आहेत या धम्मसहलीमध्ये सहभागी झालेले आहेत। ते आमच्या टूरमध्ये वयोवृद्ध वयस्कर बाबा आहेत रामराव भगत बाबा या ठिकाणी या कार्यक्रमाला आलेले आहेत। लक्ष्मीबाई विनेश आचार्य ह्या आई सुद्धा या धम्मसहलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत। पुष्पाबाई बनसोडे आई सुद्धा या धम्मसहलीमध्ये आलेल्या आहेत आपण बघत आहोत। आमच्या या पाटेकर आहे खरं तर संपूर्ण शिवाजीनगरचे महिला मंडळ त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सहलीमध्ये आलेल्या आहेत। आमच्या दुसऱ्या आई आहेत या रत्नमाला हिवाळे ह्या सुद्धा जाफराबाद जालना जिल्हा जाफराबाद तालुक्यातून त्या येवल्याच्या दिशेने या धम्मसहलीमध्ये जाण्यासाठी धम्मसहलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत। रंजनाबाई उघडे ह्या आई सुद्धा या धम्मसहलीमध्ये सहभागी झाल्या शिवाजीनगरहून आलेल्या आहेत। त्या आई मंगलाबाई गायकवाड या शिवाजीनगरहून आलेल्या आहेत औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर आणि आमच्या या सांगा तुम्ही सांगा या आमच्या गायकवाड आई आहेत माडा कॉलनी देवळाई या परिसरातून आलेल्या आहेत। आमच्या या सांगा बोला ना बाई हा पोळ आई आहेत या आनंदनगरहून आलेल्या या धम्मसहलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत। हा औरंगाबादहून सहभागी झालेल्या आहेत या धम्मसहलीमध्ये उषाबाई कदम ह्या ताई जालन्याहून आलेल्या बघा या धम्मसहलीमध्ये सहभागी होण्यासाठी। त्यानंतर आमच्या या इंद्रानगरहून आलेल्या आहेत आणि दुसऱ्या आमच्या ताई हा अनिताबाई वाहुळ या सुद्धा या धम्मसहलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत। आमच्या दुसऱ्या आई आहेत आशाबाई कुलकर्णी रेल्वे स्टेशन बनवाडी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरहून आलेल्या आहेत या देहाडे नरवडे आई आलेल्या आहेत। त्याच्यानंतर आमच्या धम्मसहलीमध्ये एक छोटीशी दिदी आहे अगदी छोटी आहे बालिका। सांग बाई तुझं नाव उपासकांना ऐकायला येत नाही मोठ्याने सांग। हा रुची का खुशी गायकवाड हे आमच्या सांगा नाव हा पट्टेकर ताई आहेत ताई पायकराव ताई हा आमच्या आई वयोवृद्ध वयस्कर आई दोघी बी आहेत बघा या आईचं वय बघा खरं तर एवढ्या
वयामध्ये आईला येवला बघायचा आहे, मुक्तभूमी, आणि म्हणून या आई सकाळी 5ला उठून अगदी तयारी करून या धम्मसहलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत. आईचं काय नाव आहे? मंडाबाई फुले. हा, मंडाबाई फुले. हा, तुम्ही आई? गुंबाबाई काकडे, कांचनवाडी, नक्षत्रवाडी, कांचनवाडी, पैठण रोड या ठिकाणाहून आलेल्या आहेत आमच्या आई. आणि आमच्या हे खरात बाबा आहेत, हिंदुस्तान आवाज पैठण रोड या ठिकाणाहून आलेले आहेत आमच्या या खरात आई आणि खरात बाबा. आमच्या दुसऱ्या आई आहेत. हा, बोला आई. शकुंतलाबाई पगारे, जय भवानी नगर, छत्रपती संभाजीनगरहून या धम्मसहलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत. लक्ष्मीबाई भुजंग, कंचनवाडी, नक्षत्रवाडी या परिसरातून त्या या धम्मसहलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत. आमच्या दुसऱ्या आई आहेत या ठिकाणी रंजनाबाई खापरे, मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगरहून त्या आलेल्या आहेत. शिलाबाई श्रीरंग घुसळे या आई सुद्धा या धम्मसहलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत. आणि आमच्या ह्या मावसाळ्याच्या द्वारकाबाई घाटे आणि त्यांच्या सोबत आमच्या कुसुमबाई भालेराव ह्या सुद्धा कांचनवाडीहून आलेल्या आहेत. आणि आपण बघत आहोत इकडे बघा ह्या पाठीमागे. हा, बोला. मथुराबाई घाटे आणि त्यांच्या बाजूला त्यांची जाऊबाई रमा घाटे. आणि आमच्या या ठिकाणी या आहेत आमच्या, सांगा आई नाव तुमचं? गजराबाई घाटे या मावसाळ्याच्या आहेत. आणि हे छोटीशी दिदी आहे, मावसाळ्याहून आलेली आहे. तिचं नाव आहे, मोठे सांग बाई. आरोही रमेश मगरे. आणि तिची मम्मी आहे बाजूलाच पूजा रमेश मगरे. आणि त्यांच्या बाजूलाच मावसाळ्याचे उपासिका आहेत सविता घाटे आणि त्यांची अगदी जीवलग मैत्रीण या ठिकाणी रेखा भास्कर घाटे. अशा पद्धतीने हे जवळजवळ 2 बस घेऊन आज आपण येवल्याच्या दिशेने रवाना होत आहोत. तर या ठिकाणी आमचे बघा सर्व ही गाडी मध्ये बसलेले सर्व उपासक. त्यानंतर या धम्मसहलीमध्ये आपल्या उपासिका या आमच्याकडून अनावधानानं ज्यांचा परिचय करून द्यायचा राहिला होता, अशा बौद्ध उपासिका अंबोरेताई या धम्मसहलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत. त्याच्यानंतर हे आमचे धम्मसहलीतील परतवाग साहेब आज या ठिकाणी आपल्याशी हितगुज करत आहेत, 2 शब्द बोलत आहेत. तर त्यांचं काय बोलणं आहे, म्हणणं आहे ते आपण सर्वांनी या ठिकाणी ऐकूया. PN परतवाग साहेब, छत्रपती संभाजीनगर, शिवाजीनगर इथून ते आलेले आहेत धम्मसहलीमध्ये. बुद्धभूमी मावसाळा या पवित्र भूमीवरून महाथेरो पूज्य यश प्रज्ञाबोधी यांनी बाबासाहेबांनी येवला या ठिकाणी घोषणा केलेली आहे. या ठिकाणी आपल्या औरंगाबाद येथून आणि खेड्यापाड्यातून उपासक उपासिका यांना बाबासाहेबांनी ज्या ठिकाणाहून घोषणा केली होती की मी हिंदूमध्ये जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, अशी घोषणा केली. या ठिकाणी मुक्तभूमी या ठिकाणी महाथेरो पूज्य भंतेजी आपणा सर्वांना घेऊन जात आहे. त्यानिमित्त डॉक्टर बाबासाहेब हे भारताचे शिल्पकार आहेत आणि त्यावर एक मी गीत सादर करत आहे. घटना भारताची त्याने लिहिली, घटना भारताची त्याने लिहिली. भीमराव तुम्ही ज्ञानाची विहीरही खोदली, भीमराव तुम्ही ज्ञानाची विहीरही खोदली. बहु कष्टाने लिहून काढले माझ्याभिमान, त्यात जर का चूक असेल तर धरावा कान. येता जाता चालून पाव, येता जाता चालून पाव, जाऊन त्या माली. भीमराव तुम्ही ज्ञानाची विहीरही खोदली, भीमराव तुम्ही ज्ञानाची विहीरही खोदली. दिवस रात्र एक करुणी रचला त्यानी पाया,
भारतात उपकार ठेवूनी बघा त्यांची छाया, घामाची ही शाई करोनी, घामाची ही शाई करोनी देहाची पेन केली। भीमराव तुम्ही ज्ञानाची वीरही बोलली, भीमराव तुम्ही ज्ञानाची वीरही बोलली। भारतामध्ये होऊन मानी भीमराव पंडित, अहो भीमराव पंडित, उंच शिखरे गाठली त्याने अमृत सांडित, घटना त्याने लिहून दिली, घटना त्याने लिहून दिली, दुमदुमली दिल्ली। भीमराव तुम्ही ज्ञानाची वीरही कोदली, भीमराव तुम्ही ज्ञानाची वीरही कोदली। उजना गावी विठ्ठल कवी वंदितो भीमाला, उजना गावी विठ्ठल कवी वंदितो भीमाला, उत्साह नाही स्फूर्ती नाही कुटवितो गावाला, विसरू नका हो कोणी भीमाला, विसरू नका हो कोणी भीमाला, बहु काळून काळी। भीमराव तुम्ही ज्ञानाची वीरही कोदली, भीमराव तुम्ही ज्ञानाची वीरही कोदली। घटना भारताची त्याने लिहिली, भीमराव तुम्ही ज्ञानाची वीरही खोदली, भीमराव तुम्ही ज्ञानाची वीरही खोदली। सर्वांना सप्रेम जय भीम।